Hello everyone, myself Ganesh Moe. Welcome to our virtual classroom. Student, today we are going to see the second part of our previous lesson. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये एक लेसन पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वाचं माहिती बघत होतो किंवा त्याचा जीवन प्रवास बघत होतो का ज्याच्यामध्ये ध्येय आणि आत्मविश्वास असेल तर तो जीवनामध्ये सगळं काही मिळवू शकतो. तर आपण जो पाठ मागे पाहत होतो त्या पाठाचं नाव होतं, लेसनचं नाव होतं ग्रेट सायंटिस्ट. तर या ग्रेट सायंटिस्टमध्ये आपण नेमकं कोणाबद्दल माहिती मिळवली, त्यांच्याबद्दल काय काय माहिती घेतली, हे आता आपण पुन्हा पाहूया आणि मग त्याचा सेकंड जो पार्ट आहे तो आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर बघूया या ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ याबद्दल आपण जे पाहिलं होतं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती जी आपण मागच्या सेशनमध्ये पाहिली होती ती. बघा यामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे वेगवेगळे जे सायंटिस्ट होऊन गेलेत का की ज्यांनी आपल्या चिकाटीवर, ध्येयावर आणि आत्मविश्वासावर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन्स केले, म्हणजे शोध लावले, संशोधन केले. ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग एनी अँड नेवर डिटेक्टेड बाय डिफिकल्टीज. आता जे मोठमोठे शास्त्रज्ञ असतात ते चिकाटीने कार्य करीत असतात आणि अडचणींमुळे ते नाउमेद होत नाहीत. म्हणजे त्यांना हे जे शोध करताना किंवा संशोधन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, परंतु त्या गोष्टी ते नाउमेद होत नाहीत. हेच आपल्याला या पाठामध्ये आपण एका थोर शास्त्रज्ञाबद्दल आपण पाहत आहोत. हे बघा अशा प्रकारचं जे इन्व्हेन्शन केले गेले त्याबद्दलची आपण माहिती बघितली. म्हणजे विद्युत प्रवाह काय करायचं, कंटिन्यू म्हणजे चालू राहावा यावर जे इन्व्हेन्शन केले गेलेले याबद्दलची आपण या पाठामध्ये माहिती पाहतोय. का ज्यांनी केले मायकेल फॅरेडे यांच्याबद्दलच आपण यामध्ये माहिती पाहत आहोत. आणि हा जो पाठ आहे हा आपले जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील का जे एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे आपले माजी राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत, का जे आपले मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात, ते देखील एक मोठे थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. का त्यांचे जे पुस्तक आहे, त्यांचे आणि सृजन पाल यांचे जे पुस्तक आहे रिइग्नायटेड, यातून हा एक पाठ घेतलेला आहे, हा एक परिचय घेतलेला आहे. म्हणजे हे जे दोन व्यक्ती आहेत यांचे जे पुस्तक आहे, यांचे जे विचार आहेत, हे या आपल्या पाठामध्ये पाहायचे आहेत. किंवा त्यांनी जो एक आपल्याला एक परिचय करून दिलेला आहे एका व्यक्तीचं, का कशा प्रकारे जीवनामध्ये आपल्या चिकाटी असावी, ध्येय असावे, आत्मविश्वास असावा, का जेणेकरून आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. बघा आपण पाहिलं होतं की ह्या मायकेल फॅरेडे यांच्याबद्दल त्यांचे चाइल्डहुड म्हणजे त्यांचं जे बालपण होतं ते कशा प्रकारचं होतं. ते गरीब घराण्यामध्ये जन्माला आलेले, त्यांना वेगळ्या प्रकारचं एक प्रकारे म्हणजे त्यांच्यामध्ये एक डिसॅबिलिटी होती. काय ते बोलण्यामध्ये ते काय करायचे तर रॅबिटला वॅबिट बोलायचे. त्यांचं नाव जे होतं ते देखील ते वेगळ्या प्रकारे उच्चारायचे. नंतर शाळेत त्यांना एक प्रकारे बाजूलाच केलं जायचं, कारण का त्यांना व्यवस्थित शिकता आलेलं नाही. लहानपणी असताना त्यांचे जे रीतीप्रमाणे जे शिक्षण चालतं ते त्यांना घेता आलेलं नव्हतं, हे आपण पाहिलं. नंतर ते जे काम करायचे बुक बाइंडिंगचं, त्या बुक बाइंडिंगमधून ते वाचन करायचे आणि वाचन करत असताना त्यांना एक वेगळ्या प्रकारे त्यांचं इंट्रोडक्शन कशामध्ये झालं होतं, कुठल्या गोष्टीबद्दल, तर इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींबद्दल त्यांचं काय झालेलं, परिचय झालेला. आणि त्यातूनच त्यांना एक प्रकारे आवड निर्माण झाली होती. एक प्रकारे त्यांच्यामध्ये जिज्ञासा म्हणजे शिकण्याची एक प्रकारे वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली. काही कशा प्रकारचं आहे. पुढे आपण बघितलं का ते एका व्यक्तीला आपलं काय म्हणायचे तर आदर्श म्हणायचे. त्यांचं नाव आहे हम्फ्री डेव्ही. त्या काळचे ते एक मोठे संशोधक होते. तर त्यांनी जे इन्व्हेन्शन केलं होतं त्याबद्दल या फॅरेडे यांनी काय केलं होतं, वाचलं होतं आणि त्यातून ते इन्स्पायर झालेले होते. तर या डेव्हीचे जे व्याख्यान असायचे तर ते व्याख्यानाला जायचे आणि त्याचे नोट्स तयार करायचे. आणि त्यातून त्यांनी काय केलेलं का एक पुस्तक तयार केलेलं, एक बुक तयार केलेलं, का जे त्यांना काय करत होतं, या डेव्ही यांना भेट द्यायचं होतं. आणि डेव्ही यांना ते आदर्श मानत होते आपले, म्हणजे एक त्यांचा आयडल होते. तर त्यांना देखील या डेव्ही प्रमाणेच काय करत होतं, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन किंवा इन्व्हेन्शन करायचे होते. पुढे आपण पाहिलं का त्यांना डेव्हीबद्दल एक प्रकारे आदर होता. त्यांना ते प्रेरणास्थान मानायचे आणि त्यांना डेव्ही यांच्याबरोबर काम करायचं होतं. परंतु डेव्ही यांना एक सामान्य माणूस काय करणार आपल्याबरोबर असं त्यांना वाटत होतं. परंतु एक अशी घटना घडते त्या डेव्ही यांच्या
प्रयोगशाळेमध्ये का रासायनिक स्फोट होतो आणि त्याच्यामुळे डेव्ही यांचे डोळे जातात, म्हणजे ते एक प्रकारे अंध होतात आणि त्यांना एक प्रकारे एका असिस्टंटची गरज असते, एका व्यक्तीची गरज असते, म्हणून ते या फॅरेडे यांना काय करतात, त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये कामाला ठेवतात. आणि इथूनच सुरुवात होते या फॅरेडे यांच्या या प्रवासाची. म्हणजे या हा जो इन्व्हेन्शनचा जो प्रवास असतो ना त्यांच्या संशोधनाचा, तो प्रवास आता इथून सुरुवात झालेला असतो. नंतर हळूहळू बघितलं का या डेव्ही यांच्याबरोबर राहून राहून, थोडं शिकून शिकून, नंतर वाचन करून करून आणि चिकाटीने या फॅरेडे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि त्या शोधाचा उपयोग आपण या आपल्या दैनंदिन जीवनात देखील करतो. तुमच्या स्क्रीनवर दिसतंय का वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत, मोटर बाईक आहे, रेल्वे आहे, म्हणजे ट्रेन आहे, AC आहे, आणि ते शिलाई मशीन आहे, फॅन आहे, वायरिंग आहे. अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे संशोधन आहेत किंवा वेगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये त्या काळामध्ये काय केलं गेलं होतं, संशोधन केलं होतं आणि त्या गोष्टी आता आपण वापरतो. ह्या गोष्टी कोणी इन्व्हेंट केलेल्या आहेत, त्या फॅरेडे यांच्या संशोधनातूनच निर्माण झालेल्या आहेत. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता पुढे नेमकं काय झालेलं आहे या फॅरेडेंबद्दल, डेव्हीबद्दल, हे आपण आता या सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत. सेकंड पार्ट बघूया आता आपण. बघा, फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. आता एका रात्रीमध्ये फॅरेडे कोण झाले होते, एक मोठे शास्त्रज्ञ म्हणून उदयास आलेले होते किंवा त्यांचं ते नावावर उपर आलेले, कारण का त्यांनी आपण आपल्या मागच्या याच्यामध्ये पाहिलं का त्यांनी कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले होते. नोबडी नाऊ केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस ऑर एज्युकेशन. आता त्यावेळेस त्यांचे सामाजिक स्थान आणि शिक्षण बघितलं जायचं, परंतु आता ते त्यांनी एक इन्व्हेन्शन केलं होतं, त्यामुळे त्यांचं हे शिक्षण, त्यांचं हे सामाजिक स्थान याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही किंवा कोणीही लक्ष दिलं नाही. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रेव्होल्युशन. आणि या तरुणाने काय केलेलं होतं, तर खरोखरच एक प्रकारे क्रांती घडून आणलेली होती. आपण बघितलं का कशा प्रकारे त्यांनी इन्व्हेन्शन केलं होतं. अशा गोष्टी बनवल्या होत्या काय ज्यातून विद्युत प्रवाह सतत चालू राहील. त्यामुळे आपण ज्या गोष्टी आता वापरतो, बाईक्स वगैरे असेल, फॅन वगैरे असेल, या AC वगैरे असेल, ह्या गोष्टी कशा असतात, त्या काळामध्ये ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्यातून आता ह्या गोष्टी आपण त्याचा यूज करतो. वन वुड थिंक ॲज अ टीचर्स डेव्ही वॉज हॅपी ॲज हिज पीपल्स अचिव्हमेंट. आता लोकांना काय वाटत असेल किंवा लोकांना वाटतं का हे जे डेव्ही होते यांचा जो हा शिष्य आहे, या शिष्याने जे रेव्होल्युशन केलं किंवा या क्रांती केली त्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असेल. बट इन रियालिटी ही वॉज जलस. परंतु तसं नव्हतं. डेव्ही यांना या फॅरेडे यांचा मत्सर होता किंवा त्यांच्या मनामध्ये त्याचा राग होता. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ हिज डिस्कवरीज. लोकांना काय वाटायचं, पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्हिज दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडेज हिमसेल्फ. लोक डेव्ही यांना काय बोलायचं का तुमच्या संशोधनामध्ये सगळ्यात मोठं संशोधन म्हणजे फॅरेडे. म्हणजे तुम्ही फॅरेडेला जे घेतलं, त्याच्याकडून जे काम करून घेतलं किंवा फॅरेडेने असं जे केलेलं आहे, त्यांनी जे इन्व्हेन्शन केलेलं आहे, तर डेव्ही तुमच्या या संशोधनामध्ये सगळ्यात मोठं संशोधन म्हणजे हे फॅरेडीज आहे, असं लोक त्यांना म्हणायची. दिस मेड हिम इवन मोर जलस. आणि यामुळे काय होतं की हे जे डेव्ही आहेत यांना जास्तच जलस फील होतं, ते अधिकच मत्सर करायचे. कोणाचं, तर या फॅरेडे यांचा. अँड अँग्री डेव्ही गेव फॅरेडे अँड इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. मग काय करण्यासाठी, तर या चिडलेले जे डेव्ही होते यांनी फॅरेडे आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी असं त्यांना एक अशक्यप्राय असं कार्य त्यांना करायला सांगितलं. त्यांनी काय केलं, he handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses of telescope and microscope and asked him to reverse engineer it. बघा, त्यांच्या मनात जो मत्सर होता तो बाहेर काढण्यासाठी त्यांनी या फॅरेडे यांना एक अशक्यप्राय असं टास्क, म्हणजे अशक्यप्राय असं गोष्ट करायला सांगितलं. त्यांनी काय केलं तर त्यांना बेवेरियन ग्लास, जी कशामध्ये वापरली जाते, दुर्बीण आणि मायक्रोस्कोपमध्ये वापरली जाते. मायक्रोस्कोप असतो ना सूक्ष्मदर्शी, त्याच्यामध्ये आणि दुर्बिणीमध्ये वापरली जाणारी जी काच असते, ती काच त्यांना देऊन काय केलं, विच वॉज युज्ड इन द लेन्स ऑफ टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप अँड आस्क हिम टू रिव्हर्स
इंजिनियर येईल. त्यांनी काय केलं, बेवरीन काच ही गूढ गुंतागुंतीची पद्धतीने बनवली जात असे आणि प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सामग्रीतून ते काम कधीच पूर्ण करू शकत नव्हते. हे माहीत होतं कोणाला, डेव्ही यांना. म्हणून त्यांनी हा टास्क त्यांना दिला होता की काय करण्यात आलं का बेवरीन काचा तुकडा दिला आणि त्यावर विरुद्ध निर्मिती प्रक्रिया म्हणजे पुनर्निर्मितीची प्रक्रिया त्यांना करायला सांगितली का जे शक्य नव्हतं. आणि ते ज्या लॅबोरेटरीमध्ये काम करायचं होतं त्या लॅबोरेटरीमध्ये तेवढी साधन सामग्री पण नव्हती का त्यांना दिले जे टास्क होतं ते पूर्ण करतील. पीस ऑफ ग्लास बिकम अ सिग्निफिकन्स दिस थिंग्स इन हिज लाईफ. आणि काय झालं का जो काचेचा तुकडा होता हा फॅराडेच्या जीवनातील महत्त्वाची एक गोष्ट ठरली. आता ती महत्त्वाची गोष्ट का ठरली ते आपल्याला पुढे पाहिजे, कारण का हा जो टास्क त्यांना दिला गेला होता हा कसा होता, एक अशक्यप्राय असा टास्क होता. आणि पुढे काय झालं ते आपल्याला बघायचे. फॅराडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. फॅराडेमध्ये न करण्याची वृत्ती नव्हती, म्हणजे मागे हटण्याची वृत्ती नव्हती आणि ते डेव्ही यांचं काय करायचे, आदर करायचे. सो ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट. आणि त्यांना जे कार्य दिलं गेलेलं होतं या डेव्हीकडून ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं किंवा स्वीकारलं. पुढे बघूया काय झालं, नेमकं कार्य काय दिलं, कशा प्रकारे त्यांनी ते पूर्ण केलं नाही केलं हे आता आपण बघूया. आणि जो काचेचा तुकडा त्यांना दिला गेलेला होता तो कशा प्रकारे त्यांना एक काय झालं तर त्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट कशा प्रकारे ठरली ते आपण बघूया आता. Despite knowing that it would be very difficult, he toiled for 4 years with no help from डेव्ही. आता डेव्हीने त्यांना हे कार्य दिलेलं होतं का काचेचे जे बेवरीन काच होती यातून काय करायचं होतं तर त्यावर उलटी विरुद्ध निर्मिती प्रक्रिया पुनर्प्रक्रिया करण्यास सांगितलं गेलेलं होतं. आणि ते करणं खूप कठीण होतं. आणि ते किती 4 वर्ष करत होते आणि त्यांना डेव्हीची मदत झालेली नव्हती किंवा डेव्ही त्यांना मदत करत नव्हतं. ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. आणि त्याचा परिणाम काय झालं, शेवटी ते अपयशी झाले. कोण, फॅराडे अपयशी झाले. फॅराडे नेव्हर लर्न द सिक्रेट अँड दिस रिमेंड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. फॅराडे यांना याच्याबद्दल म्हणजे जे गुपित होतं किंवा रहस्य होतं त्याबद्दल त्यांना काहीच कळालं नाही. आणि संशोधक म्हणून त्यांचं हे पहिलं काय ठरलं तर एक अपयश म्हणून ते पुढं आले. म्हणजे संशोधन म्हणून असताना त्यांचं हे पहिलं अपयश यापुढं दिसून आलं, कारण का त्यांना डेव्ही यांनी मदत केली नाहीमुळं आणि त्यांना जे उपकरण दिले गेले होते ते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये नव्हते. ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ शोनर. त्यांनी काय केलं का त्यांना जी गोष्ट दिली गेली होती त्या बेवरीन ग्लासचं एक वीट त्यांनी काय केलं त्यांच्या शेल्फमध्ये आठवण म्हणून ठेवून दिली. दिस वूड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. का, कारण का त्यांना ही गोष्ट आठवण करून देईल का त्यांच्या कठीण काळामध्ये या गोष्टीमुळे त्यांना स्फुरण मिळेल किंवा इन्स्पिरेशन मिळेल. म्हणजे काय होतं का त्यांना जी गोष्ट करायला दिली होती ते पूर्ण केली नाही त्यांनी. आणि त्यातून काय झालं का त्यांनी एक गोष्ट घेतली, कुठली, त्या बेवरीन ग्लासची एक ब्रिक्स होती ती घेतली का जी त्यांना आठवण करून देईल या अपयशाबद्दल आणि त्यातून त्यांना काय मिळेल, प्रेरणा मिळेल. इन 1829 डेव्ही डायड अँड फॅराडे सक्सेस्ड हिम ॲज अ हेड ऑफ द लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरीचा हेड कोण होतं तर डेव्ही होते. त्यामुळं या फॅराडे यांना काय करायचं, त्यांना जे हवं होतं ते कार्य त्यांना तिथं करता येत नव्हतं. परंतु डेव्ही हे ज्यावेळेस मृत्युमुखी पावले किंवा त्यांचा मृत्यू झाला 1829मध्ये तर त्यावेळेस या लॅबोरेटरीचा प्रमुख कोण झालं तर फॅराडे झाले. आणि त्यामुळे काय आलं का फॅराडे यांना हवं ते इन्व्हेन्शन किंवा हवं ते कार्य आता या लॅबोरेटरीमध्ये करता येऊ लागलं. ही वॉज फ्री टू परस्यू व्हॉट एव्हर ही लाईक्ड. मग त्यांना हवं ते कार्य आता ते करायला तिथे त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि यातूनच हळूहळू काय झालेलं होतं तर त्यांच्या या इन्व्हेन्शनला किंवा त्यांच्या संशोधनाच्या कार्याला सुरुवात झालेली होती. अँड ही मेड अनदर रिव्होल्युशनरी डिस्कवरी. आणि यातूनच काय आलं त्याने एक अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचा संशोधनाचा शोध त्यातूनच लागलेला आहे. ही नोटिस्ड दॅट इफ ही मूव्ड अ मॅग्नेट इट वूड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. आता मॅग्नेट म्हणजे चुंबक असतं. चुंबकातून काय होतं एक प्रकारचे वेगळ्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. ही नोटिस दॅट इफ ही मूव्ड अ मॅग्नेट it would produce electric current, thus he would now convert motion into electricity. आता इथे काय सांगितलेलं का कशा प्रकारे त्यांच्या इन्व्हेन्शनला सुरुवात झाली,
त्याच्या लक्षात आलं की चुंबक हलवला तर त्यातून विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो. अशा प्रकारे विद्युत शक्ती निर्माण करणारे जे यंत्र आहेत त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. आता आपण जनरेटर पाहतो. या जनरेटरमध्ये देखील काय केलं जातं, तर अशा प्रकारच्या चुंबकीय शक्तींचा, चुंबकीय विद्युत प्रवाहाचा उपयोग केला जातो आणि त्यातून काय होतं, तर विद्युत प्रवाह प्रवाहित केला जातो. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल का, जे जनरेटर आहे, या जनरेटरमधून काय केलं जातं, तर विद्युत प्रवाह निर्माण केला जातो. तर जे आजच्या घडीला आपण वापर करतो त्या गोष्टी त्यावेळेस इन्व्हेंट करण्यात आलेल्या होत्या. द इलेक्ट्रिकल generator was born, something still used today to generate all kinds of powers like dynamos and other devices. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी वापरतो त्या गोष्टी, या उपकरणासारख्या ज्या सर्व गोष्टी आहेत, या सगळ्या विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या त्यावेळेस उपयोगात आणलेल्या होता. फॅरेडे वॉज नाउ अ लेजंड. आता फॅरेडे हे एक आख्यायिका झाली होती, म्हणजे एक दंतकथा झालेली होती, कारण का त्यांचे आता वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन, संशोधन बाहेर यायला लागलेले होते. इन 1840 ही डेव्हलप्ड मेमरी लॉस विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. पुढे काय आलं का, त्यांच्यामध्ये स्मरणशक्ती, जी शक्ती होती त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांची स्मरणशक्ती होती ती कमी कमी व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यांचा जो जीवनप्रवास होता, या जीवनप्रवासाच्या शेवटपर्यंत त्यांना हे करायला लागलं. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. परंतु हा जो त्यांना आजार झालेला होता, या आजारामुळे ते मागे सरले नाही किंवा त्यांना या आजाराने त्यांचे जे कार्य होते त्यामध्ये अडथळा आणला नाही. ही प्रिझर्व्ड स्टार्टिंग अ complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnet. त्यांनी त्यांचे जे एक्सपेरिमेंट होते ते चालू केले आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं का इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत आणि मॅग्नेटिझम म्हणजे जे चुंबकीय शक्ती असते ही कशाशी निगडीत आहे, तर लाईट बद्दल म्हणजे प्रकाशाशी निगडीत अशी ही एक गोष्ट आहे. म्हणजे विद्युत आणि चुंबकीय शक्ती या गोष्टी या प्रकाशाशी निगडीत आहेत. अ नॉवेल थॉट इन दोज टाइम्स. आणि ही गोष्ट जी आहे ही त्या काळातील एक नाविन्यपूर्ण अशी गोष्ट होती. म्हणजे यातून काय आपल्याला पाहायला मिळतं का, ते जरी त्यांच्या जीवनामध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या होत्या, परंतु त्या अडचणीवर मात करून त्यांनी काय केलेलं होतं, आपले जे कार्य होतं ते त्यांनी चालूच ठेवलेलं होते. त्यांनी त्यांच्यामध्ये नेव्हर गिव्ह अप होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये करण्याची अशी वृत्ती नव्हतीच का हे मी करणारच, अशा प्रकारची त्यांच्यामध्ये वृत्ती होती. पुढे बघूया. बघा आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल का कशा प्रकारे जे आपण आता तुमच्या सायन्समध्ये तुम्ही शिकता का, जे मॅग्नेट असतं का ते लोहाला लोह म्हणजे जे लोखंड असतं त्या लोखंडाला कशा प्रकारे खेचतं, ते यावरच त्यांनी काय केलेलं इन्व्हेन्शन करायला सुरुवात केलेली होती. रिमेंबर दॅट पीस ऑफ बॅवेरियन ग्लास फॅरेडे हॅज केप्ट ऑन हिज शेल्फ. आता आपण मागे पाहिलं का त्यांनी काय केलेली होती, बॅवेरियन ग्लासचं जी वीट होती ती त्यांनी एक आठवण म्हणून त्यांच्या शेल्फमध्ये ठेवलेली होती. आता ती का ठेवलेली, कारण का ज्या गोष्टीमध्ये त्यांना अपयश आलेलं होतं त्या अपयशातून त्यांना काय करत होतं, एक मोठं इन्व्हेन्शन करत होतं किंवा एक या अपयशातून बाहेर निघून त्यांना एक यश प्राप्ती करायची होती, म्हणून त्यांनी ती गोष्ट त्यांच्याजवळ ठेवलेली होती. ही वॉज डिटरमाइंड टू कन्वर्ट द रिमाइंडर ऑफ हिज फर्स्ट मेजर फेल्युअर टू ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्लास द ग्रेट सक्सेस. त्यांनी ती गोष्ट जवळ ठेवली का, कारण का त्यांना ती जी अपयश झालेली जी गोष्ट होती, त्यांच्या जीवनामध्ये जो मोठा पहिला अपयश आलेला होता, तर त्या गोष्टींची जी आठवण होती ती आता त्यांना काय करायची होती, मोठ्या अशा यशामध्ये त्याचं रूपांतर करायचं होतं. ही यूज्ड सेम ग्लास नाउ टू शो दॅट द प्रेझन्स ऑफ अ मॅग्नेट लाईट वुड बी isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. आता त्यांनी त्याच गोष्टीचा उपयोग करून पाहिलं की मॅग्नेट, आता जे चुंबक असतं या चुंबकामध्ये काय होतं, चुंबक काय करतं, तर लोखंड असतं ते काय करतं आपल्याकडं ओढून घेतं. तर चुंबकाचा जो भुगा असतो यावरच त्यांनी नंतर काय केलेलं इन्व्हेन्शन केलेलं आहे. तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे का तुम्ही तुमच्या सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाहता का चुंबक असतं आणि लोहाचा किस असतो. लोह म्हणजे लोखंडाचा किस असतो आणि ज्या वेळेस तो लोहाच्या किसाजवळ किस असतो त्याच्याजवळ काय केलं जातं, भुगा असतो त्याच्याजवळ काय केला जातो, जेव्हा मॅग्नेट ठेवला जातो तेव्हा तो लोह त्याला चिकटतो पण देखील आणि
तो स्प्रेड देखील होतो. यावरच त्यांनी आता पुढे इन्व्हेन्शन करायला सुरुवात केली. म्हणजे जी गोष्ट पहिली झालेली होती तीच जुन्या रीतीने गोष्ट होती ती आता नाविन्यपूर्ण त्यांनी करायला सुरुवात केलेली होती. ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग आयरन फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर नियर अ मॅग्नेट मेकिंग सर्क्युलर पॅटर्न्स. आता त्यांनी पाहिलं की जो जुना पुराणाचा प्रयोग होता मॅग्नेटचा आणि आयरन फिलिंगचा तो त्यांनी घेतला आणि त्यांनी पाहिलं का कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षी आकार निर्माण होतात. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट these pattern were not a property of the iron filling, in fact that were due to the invisible magnetic field that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. आता त्यांना नेमकं काय सांगत होतं का जे आकार निर्माण झालेले होते वेगवेगळ्या प्रकारचे आकार निर्माण झाले होते चुंबकाभोवती जी रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झालेला होता असं त्याला सिद्ध करायचे होते. म्हणजे ही जी चुंबकीय शक्ती होती या चुंबकीय शक्तीमुळेच काय आलेलं होतं अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे आकार निर्माण झालेले होते. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. परंतु का त्यांनी जे इन्व्हेन्शन केलं होतं ना तर ते त्यांना मांडता येत नव्हतं कारण का त्यांना जे शिक्षण हवं होतं ते त्यांना मिळालेलं नव्हतं. कारण का लहानपणीच त्यांचं जे रीतीप्रमाणे जे शिक्षण चालू होतं परिस्थितीमुळे त्यांना ते घेता आलेलं नव्हतं आणि तेच त्यांच्या अडचणीचं मूळ ठरलं. त्यांना जे हवं होतं ते त्यांच्या या कमी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. फॅराडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स. आता त्यांना गणिती शास्त्राबद्दल जास्त माहिती नव्हती कारण का ते जास्त शाळेत गेलेलेच नव्हते. त्यांना शाळेतून नंतर काढण्यात आले होते त्यामुळे गणितशास्त्र त्यांना जास्त अभ्यास नव्हता. सो ही जस्ट कॉपीड द आयरन फिलिंग पॅटर्न विथ हिज हँड. He was unable to explain them in the form of mathematical equation. आता त्याने जे इन्व्हेन्शन केलं होतं त्यांना ते मांडायचं होतं परंतु ते गणित शास्त्राबद्दल त्यांना जास्त माहिती नव्हती ज्ञान नव्हतं. त्यामुळे हा लोखंडी भुग्याच्या आकाराचे नमुने स्वतः हाताने तयार केले. त्यांनी गणिताच्या समीकरणातून त्यांचे स्पष्टीकरण देण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे त्यांना जे सांगायचं होतं त्यांना जे मांडायचं होतं मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये ते त्यांना मांडता आलेलं नाही. ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉविंग बट विदाउट इक्वेशन दे वेअर नॉट एक्सेप्टेड. काय झालं शेवटी की त्यांनी जे समीकरणं त्यांना मांडायची होती तर ते शेकडो नमुने आकार त्यांनी तयार केलेले होते समीकरणाशिवाय त्यांनी तयार केले होते तर त्यामुळे त्याला संमती मिळाली नाही. त्यांनी जे इन्व्हेन्शन केले होते त्याला संमती मिळाली नाही कारण का लॅक ऑफ काय झालेलं त्यांचं का त्यांचं जे लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन त्यांना जे शिक्षण हवं घ्यायचं होतं ते त्यांना लहानपणी घेता आलेलं नव्हतं किंवा गणिताबद्दलचं त्यांना जास्त ज्ञान नव्हतं. त्यामुळं त्यांना हवं ते व्यवस्थित गणितशास्त्रानुसार मांडता आलेलं नव्हतं. पुढे बघूया काय झालं. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव फॅरेडे वन्स अगेन वेन ही मेट जेम्स मॅक्सवेल. बघा जरी त्यांना मांडता आलेलं नव्हतं त्यांचे जे नमुने होते त्यांना संमती मिळाली नव्हती परंतु अशा काही गोष्टी घडतात का ज्यातून काय होतं की आपला जे अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा रस्ता आपल्याला उपलब्ध होतो. असंच झालं या फॅराडेंबद्दल. का सांगितलं इथं का पुन्हा एकदा शूर फॅराडेंच्या नशिबावर त्यांच्यावर नशिबाने कृपा केली. काय का त्यांची भेट कोणाबरोबर झाली वेन ही मेट जेम्स मॅक्सवेल. जेम्स मॅक्सवेल हे कोण होते अ वेल्दी एज्युकेटेड फिजिस्ट वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. तर ते कोण होते तर त्यांना जी गोष्ट हवी होती त्यांची गोष्ट जी आढळून राहिलेली होती मॅथमॅटिक म्हणजे गणितशास्त्रामुळे त्यांची जी गोष्ट आढळून राहिलेली तीच गोष्ट आता त्यांना या जेम्स मॅक्सवेल यांच्या थ्रू मिळणार होती. म्हणजे त्यांचे जे कार्य चालू होते त्यांच्यामध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीमधून निघण्यासाठी त्यांना जे हवं होतं तर ते जे नेमकं कोण होतं तर हे जेम्स मॅक्सवेल. हे कोण होते तर एक श्रीमंत शिक्षित गणितज्ञ होते त्या काळचे. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅराडे आणि त्यांची देखील इच्छा होती का आपण कोणाबरोबर या फॅराडे यांच्याबरोबर काम करायची. ही देखील त्यांची इच्छा होती मॅक्सवेल यांची. इट वॉज मॅक्सवेल हू
translated Faraday's idea into a set of equation that are now called Maxwell's equation. बघा, जी गोष्ट आढळून राहिलेली होती ती गोष्ट आता या मॅक्सवेल यांनी पूर्ण केली. म्हणजे या गणितशास्त्रानुसार जी मांडणी करायची, ज्या समीकरणामध्ये त्या गोष्टींची मांडणी करायची होती फॅरेडे यांच्या इन्व्हेन्शनची किंवा त्यांच्या ज्या गुणधर्मांची, ती या मॅक्सवेल यांनी काय केली, पूर्ण केली. आणि त्यांनी त्यातूनच काय झालं, फॅरेडे आयडिया इंटू अ सेट ऑफ इक्वेशन दॅट आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन. म्हणजे एक गोष्ट अधूर राहिली होती, परंतु ती गोष्ट आता या मॅक्सवेल यांनी पूर्ण केली. आणि मग पुढे काय झालं का, फॅरेडेबरोबर काम करायची त्यांची देखील इच्छा होती. मॅक्सवेलने फॅरेडेच्या कल्पनांना समीकरणाच्या स्वरूपात मांडले. का जी गोष्ट कोणाला करता येत नव्हती, फॅरेडे यांना करता येत नव्हती. का, कारण का त्यांच्याकडे गणिती शास्त्राचं ज्ञान नव्हतं. आणि म्हणूनच आता मॅक्सवेलने जे समीकरणे मांडली ही त्यांच्या नावाने ओळखली जातात, मॅक्सवेल्स इक्वेशन. देअर कंबाइंड वर्क हॅज हेल्प अस इन मेनी वेज. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवरीज. म्हणजे बघा, त्यांनी जे इन्व्हेन्शन केलं किंवा त्यांच्या या दोघांच्या कार्यामुळे जे इन्व्हेन्शन केलं गेलं, त्या इन्व्हेन्शनचा आपण आत्ता देखील उपयोग करतो किंवा आपल्या आजच्या जीवनामध्ये देखील त्याचा आपण उपयोग करतो. आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पद्धती त्यांच्या या संशोधनावर आधारलेल्या आहेत. म्हणजे आता जे आपण कम्युनिकेशन्स नंतर इलेक्ट्रॉनिक्स ज्या गोष्टी आहेत, यामध्ये ज्या उपयुक्त गोष्टी आहेत या दोघांच्या इन्व्हेन्शनमुळे आपल्याला पूर्ण करता आलेल्या आहेत. सम डेज वी माइट नेवर बी एबल टू कम्युनिकेटेड विथ एलियन्स अक्रॉस. बघा, इथे सांगितलं आता वेगळ्या प्रकारे काय सांगितलेलं आहे. सम डे वी माइट इवन बी एबल टू कम्युनिकेटेड with aliens across different galaxy using the products of these discoveries. आता इथे सांगितलं का त्यांनी जे डिस्कवरीज केलेत ना, किंवा त्यांनी जे शोध लागले, या शोधाचा उपयोग आपण काय करू शकतो किंवा शोधामुळे आपण काय करू शकतो, ज्या दुसऱ्या गॅलेक्सीमधील म्हणजे जे दुसरे ग्रह आहेत, आकाशगंगेतील जे दुसरे ग्रह आहेत, त्या ग्रहावरील जे परग्रहावरील जे एलियन्स जे दुसऱ्या ग्रहावरील असतात त्यांच्याशी देखील आपण काय करू शकतो, संवाद साधू शकतो. अशा प्रकारची डिस्कवरी त्यांनी निर्माण केलेली होती. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he made each difficulty with perseverance and convictions. बघा, आपण पहिल्यापासून बघितलं का फॅरेडे यांच्या जीवनामध्ये किती अडचणी आल्या. पहिल्यापासून त्याच्या चाइल्डहुड पासून त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या, नंतर ते टीनेजमध्ये असताना त्यांना कशा प्रकारच्या अडचणी आल्या, ते लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना कशा प्रकारच्या अडचणी आल्या, त्यांना त्यांचा म्हणजे त्यांचे जे आदर्श होते, त्या आदर्श जे ज्यांना मानत होते, कोण, डेवी यांनी देखील त्याला अपयशी ठरण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं टास्क दिलं होतं. तरी देखील या फॅरेडे यांच्यामध्ये नेव्हर गिव्ह अपची जी वृत्ती होती, का ज्यातून काय झालेलं होतं का त्यांना गोष्टी ज्या करायच्या होत्या त्या करायच्याच असं त्यांनी ठरलेलं होतं. आणि त्यांच्यामध्ये ध्येय होती, चिकाटी होती, आणि त्यातूनच त्यांनी काय केलेलं होतं, जे त्यांना साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलेलं होतं. He was given impossible tasks which he undertook as challenges and opportunities. आता त्यांना जे टास्क दिले गेलेले होते, त्यांना जे कार्य दिलेले होते, he was given impossible tasks which he undertook as challenge and opportunities. त्यांना जे टास्क दिले गेले होते, त्यांना जे कार्य दिले गेले होते, कामगिऱ्या दिल्या गेल्या होत्या, पण त्यांनी ती आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारल्या. त्यांना जे काम दिले गेलं होतं ते असं नव्हतं का मी हे करणारच, मला हे जमेलच, असं नाही. त्यांना जे दिलं गेलेलं होतं ते कशा प्रकारचं होतं, एक आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारलं, एक संधी म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. विच ही अंडरटूक ॲज चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटी. ही एप्टिमसेस विथ द वॉल्ट डिझने कॅरेक्टर पिनोशिओ सेड. आता बघा, इथे काय सांगितलं आहे का, वॉल्ट डिझनी जे आहेत त्यातील जी गोष्ट आहे, त्यातील जे पात्र आहे पिनोशिओ, ते काय म्हणतात, त्याचा तो एक आदर्श नमुना आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे काय, शेवटचं जे वाक्य आहे, शेवटचे जे 2 लाईनी आहेत, वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नो मॅटर हू यू आर. म्हणजे तुम्ही एखाद्या ताऱ्याबद्दलचा विचार करत असाल किंवा तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा बाळगता असाल किंवा स्वप्न बाळगता असाल, तर तुम्ही कोण आहात
हे महत्त्वाचे नसते. म्हणजे मला हे जमेल की नाही, मी हे करू शकतो का नाही, माझ्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे का नाही, माझ्यामध्ये तेवढा आत्मविश्वास असेल की नाही, मी हे कार्य पूर्ण करेल का नाही, ही गोष्ट न बाळगता जर एखादा आपण आपल्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर हा विचार न करता का मी कोण आहे, मला हे जमेल का नाही, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायची नाही. तर आपल्यामध्ये जे आत्मविश्वास किंवा ध्येय आहे त्यातूनच आपण काय करायचं असतं, आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण काय करायचं पुढं ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जे ध्येय आहे ते पूर्ण करायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पूर्ण सेशन आहे याच्यामध्ये आपण पाहिलं का कशा प्रकारे जे जे पहिलं वाक्य सांगितलं गेलेलं आहे की ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेवर डिटरेट बाय डिफिकल्टीज. म्हणजे काय सांगितलेलं आहे का हे जे सायंटिस्ट असतात यांच्यामध्ये जी चिकाटी असते कार्य करता ज्या अडचणी येतात त्या अडचणीमुळे ते नाउमेद होत नाहीत, तर जीवनामध्ये ते पुढं चालत जातात. आणि त्यातूनच काय होतं की त्यांना हवं, त्यांना जे करायचं आहे किंवा त्यांचे जे इन्व्हेन्शन आहे त्यांना जे करायचं आहे, त्यांच्यामध्ये जी ध्येय असतात, जे चिकाटी असते, जे आत्मविश्वास असते, यातूनच ते कशाप्रकारे अडचणींना मात करत पुढे जातात हे आपण या पाठामध्ये पाहिलं. आणि हा पाठ कशातून घेतलेला आहे ते इथं सांगितलेलं आहे शेवटी. फ्रॉम द इंट्रोडक्शन टू इग्नायटेड बाय APJ अब्दुल कलाम अँड सृजन पाल सिंग. हा जो परिचय होता, हा पाठ जो परिचय होता किंवा पाठाचा जो भाग होता हा APJ अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होऊन गेले ते आणि सृजन पाल यांच्या या रिग्नायटेड या पुस्तकातून हा परिचय घेतलेला होता. आणि यातूनच आपण काय शिकायला मिळालं विद्यार्थी मित्रांनो, का जीवनामध्ये किती अडचणी आल्या तरी पण न डगमगता किंवा सोडून देण्याची वृत्ती नसावी आपल्यामध्ये, का मला हे जमणारच नाही, मी हे करणार, हा आत्मविश्वास असावा, ध्येय असावं, चिकाटी असावी आणि यातूनच आपण आपलं ध्येय आपण साध्य करू शकतो. तर आता हा जो तुमच्यासमोर जो लेसन प्रेझेंट केला त्यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय साध्य करू शकतो. आता पुढे काही प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नंतर लिहून घ्या, का जेणेकरून तुम्हाला जेव्हा वाचायला मिळतील तेव्हा वाचून घ्या, का जे तुम्हाला कळेल का नेमकं या पाठामध्ये आपण काय काय शिकलो ते. बघा, लिसन, रीड अँड आन्सर. आता इथे काही 3-4 प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं देखील दिलेली आहेत, तर ती नीट वाचा, पहा, समजून घ्या आणि ती तुमच्या बुक्समध्ये नोटबुकमध्ये लिहून घ्या. फक्त मी प्रश्न वाचतो, नंतर तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा त्याची उत्तरं देखील समजून घ्या, वाचून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे इथं, व्हॉट वेअर द ऑड्स अगेन्स्ट फॅरेडे इन हिज चाइल्डहुड. आपण पाहिलं का त्यांच्या चाइल्डहुड जीवनामध्ये म्हणजे लहानपणी असताना त्यांच्या कुठल्या गोष्टी अशा होत्या का त्या सांगितल्या गेल्या आहेत का द ऑड्स अगेन्स्ट फॅरेडे इन हिज चाइल्डहुड, का ते त्यांना कशा प्रकारचं डिफेक्ट होता किंवा डिसेबिलिटी कशा प्रकारची होती, कशा प्रकारचं त्यांचं शिक्षण सुटलं गेलं ते देखील आपल्याला पाहिलं आपण, ते पण लिहायचं आहे. वाय डू यू थिंक फॅरेडेज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू डेव्हिज प्रोग्राम. आता डेव्ही हे फॅरेडे यांचे कोण होते, आदर्श होते, तर त्यांच्या मित्रांनी त्यांना जे तिकीट दिले गेले होते तर ते का दिले गेले होते त्याचं तिथे उत्तर सांगितलेलं आहे. वाय डिड डेव्ही चूज फॅरेडे ॲज हिज सेक्रेटरी. आता त्यांनी का डेव्ही यांचं ज्या वेळेस काय झालं, जो ॲक्सिडेंट झाला होता, अपघात झाला होता, रासायनिक स्फोट झाला होता, तर त्यानंतर त्यांनी या फॅरेडे यांना त्यांचा सेक्रेटरी का ठरवलं ते इथे सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. व्हॉट वॉज द सब्जेक्ट ऑफ डेव्हिज लेक्चर. डेव्हिज हे जे व्याख्यान देत होते किंवा त्यांचं जे लेक्चर होतं ते कशावर होतं, आधारित होतं ते इथे सांगितलं आहे. वाय वेअर फॅरेडेज ड्रॉविंग नॉट एक्सेप्टेड. आता आपण पाहिलं का कशा प्रकारे त्यांनी जे इन्व्हेन्शन केले गेलं होतं परंतु ते काय त्यांना संमती मिळाली नव्हती, का मिळाली नव्हती. आता ते इथे सांगितलेलं आहे का त्यांच्यामध्ये शिक्षण नव्हतं, म्हणजे त्यांना जे शिक्षण घ्यायचं होतं ते शिक्षण त्यांना घेता आलेलं नव्हतं, त्यामुळे काय झालेलं का त्यांचे जे गोष्टी होत्या त्यांना संमती मिळालेली नव्हती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, का जेणेकरून तुम्हाला ते काय करता येतील, पाठांतर करता येतील आणि त्यातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज हा जो पाठ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट बघितला, फर्स्ट पार्ट आपला पहिले झालेला होता. तर या दोन्ही पार्टमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे, का जीवनामध्ये ध्येय असावं, चिकाटी असावी आणि आत्मविश्वास असावा. थँक्यू.